गणपतीचं आगमन झालेलं आहे, काय प्रार्थना केली राजकीय कोकणवासियांचा आणि महाराष्ट्रामधील प्रत्येक नागरिकाचा आवडता सण हा गणेशोत्सव आहे। बाप्पा आपल्या घरी येतात, बाप्पांचं मनोभावी आपण पूजन करतो। आज आमच्या देखील कोकणातील आमच्या मूळ घरामध्ये आम्ही गणपतीची स्थापना केलेली असताना प्रार्थना एकच केली आहे की आज राज्यामध्ये हिंदुत्वाचं सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे। अशा वेळेस जी काही संकट किंवा जे काही आपल्या राज्यावरती आपल्या देशावरती संकट येऊ पाहत आहेत त्यांचा विनाश करण्याकरिता आमच्या आणि सर्वांच्या लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना शक्ती मिळो, बुद्धी मिळो अशीच प्रार्थना आम्ही आज बाप्पाच्या चरणी केली आहे। त्यासोबतच महाराष्ट्रामधील शेतकरी हा सुखावला पाहिजे। ह्या वर्षी बाप्पाच्या आशीर्वादाने पाऊस अतिशय चांगला आहे, त्याचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। शेतकऱ्याच्या आयुष्यामधली सगळी संकट दूर होवोत, त्याच्या आयुष्यामधली सगळी विघ्न दूर होवोत ही आम्ही बाप्पाच्या चरणी आज प्रार्थना केली आहे। कोकणवासियांचा आमचा अनेक वर्षांचं मागणं आहे की मुंबई गोवा हायवे हा पूर्ण झाला पाहिजे। मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी हे खरं तर दरवर्षी असं म्हटलं जातं, परंतु मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी आमचा कोकणवासी आमचा चाकरमानी गावाकडे उत्सवासाठी येत असताना चांगल्या रस्त्याने येईल, चांगल्या मार्गाने येईल आणि मुंबई गोवा हायवे हा नक्कीच पुढच्या वर्षी हा पूर्ण झालेला दिसेल। आज देखील काल मी देखील त्याच हायवेने प्रवास करून येत असताना देखील अनेक सुधारणा आहेत। नक्कीच हायवे पूर्ण होण्याच्या आम्हाला ज्या आशा आहेत, कोकणवासियांना ज्या आशा आहेत त्या नक्कीच पूर्ण पुढच्या वर्षी पूर्ण होतील। बाप्पाच्या चरणी प्रार्थना करत असताना आज एवढंच मागणं केलेलं आहे। आज माझ्यावरती माझ्या पक्षप्रमुखांनी जी जबाबदारी दिलेली आहे, आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी माझ्यावरती जबाबदारी दिली आहे, ही जबाबदारी पार पडत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्याकरिता देखील मला त्यांनी बुद्धी द्यावी, शक्ती द्यावी, कारण शेवटी गणपतीराया हा शक्तीचा आणि बुद्धीचा देवता आहे असं मानतो आणि ती त्यांनी मला द्यावी अशी प्रार्थना बाप्पाकडे केली आहे। आणि आमच्या हातून महाराष्ट्राची सेवा ही अशीच अविरत घडत राहो एवढी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली।